वच्छी मावशी, मला स्वतःच्या पायाशी आणण्याचे मनसुबे आखत होतात ना तुम्ही? आणि काय म्हणाल होतात तुम्ही मला? साप. पण एक लक्षात आलेलं नाहीये तुमच्या, तुम्ही सापाच्या शेपटीवरच पाय दिलेला आहे. त्यामुळे तो ऐकणार नाही, तो उलटणार आणि डसणारच तुम्हाला. ज्या बहिणीचं बोट धरून तुम्ही माझ्या आयुष्यात आलाय ना, तीच बहीण बोट धरून तुम्हाला घराच्या बाहेर काढते की नाही बघा. सत्य आहे. ललिता, बहिणी तुमचीच वाट बघत होते मी. काय झालं ग? अगं तुझ्या डोळ्यात पाणी? बहिणी हिशोब करून करून डोकं शिणलंय माझं. खर्चाचा काही ताळमेळ बसतच नाहीये हो. म्हणजे तुम्हाला त्रास द्यावा अशी इच्छा नाहीये बहिणी माझी, पण मोठ्या आहात तुम्ही, कधी ना कधी कळणारच ना तुम्हाला. डोळ्यात पाणी आलं होतं माझ्या. अगं अगं शांत हो जरा. हा शांत. आता सांग बघू मला काय झालं. घरातलं सगळं सामान संपलंय. म्हणजे? कणिक नाही, तुरडाळ नाही, फ्रीजमध्ये भाज्या नाही. महिन्याचं आणलेलं सामान 15-20 दिवसातच संपून गेलंय. त्यात या महिन्यामध्ये हळदी कुंकू झालं. हो, माझ्या मैत्रिणी आल्या होत्या, खूप वेळा जेवण झाली, आणि घरातही माणसं वाढलेत ना हो आता. हो ग, वत्सलाला पण आपल्या घरी येऊन खूप दिवस झाले नाही? आणि प्लीज तुम्ही नका ना हो खजील हो. अगं खजील नाही होत बघा, झालात ना खजील तुम्ही. हो ग, तेच तर सांगते, नका खजील हो तुम्ही. वच्छी मावशी बहिणीसारख्या आहेत माझ्या. तर काय करू मी? गॅरेज पण बंद झालंय. थोडा अवाढव्य खर्च कसा चालवायचा? आणि इंद्रनीलवर तरी किती भार टाकायचा हो बहिणी आपण? खरंय ग तुझं. म्हणजे आपला नील आणि स्वानंदी दोघं खूप समजूतदार आहे, पण म्हणून आपल्या घराचा खर्चही काही कमी नाहीये ना. हो ना बहिणी. अहो ते दोघं करतातच, पण म्हणून आपण हात झटकून चालणार नाही ना. आपल्यालाही काहीतरी करावंच लागेल. महिन्याचं सामान तर 15-20 दिवसातच संपून गेलं सगळं. हो ग, दुधाचं बिल सुद्धा किती जास्त आलं या महिन्यात. वहिनी कुटुंब चालय ना हो वस्तीला, त्यामुळे दूध, पाणी, लाईट सगळ्या गोष्टी जास्ती लागतात. पुरी 500 रुपयाची भाजी ना आपल्याला 8 दिवस पुरायची. आता 2 दिवस सुद्धा पुरत नाही हो. नाही मला कळतं, वच्छी मावशींचा नवरा आजारी आहे, त्यांना सूप लागत असेल, पण खर्चाची तोंड म्हणून कशी करू ना तेच कळत नाही हो मला. हो ग, महिन्याला दिलेले पैसे सुद्धा संपून गेले बहिणी. काही हातात नाही राहिलं माझ्या आता. कळतीये ग मला तुझी अवस्था, पण मग आता काय करायचं आपण? बहिणी मलाही कळत नाही होतं काय करायचं ते. बहिणी आता आपण दोघी मिळूनच काटकसर करू. हो. नाही पण ह्यातलं एकही गोष्ट तुम्ही वच्छी मावशींना नका सांगू. नाही, त्यांचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला, भयंकर फटकळ आहेत, कुणासमोर काहीतरी बोलतील. हो ग, माहितीये मला. खरं म्हणजे आता मला असे लाज वाटते, तिच्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं ग. त्या फाटलेल्या साडीच्या वेळेला काय घोळ घातलाय माहितीये ना मला. मला ना तर भीतीच वाटते त्यांची. काहीतरी करतील होत्या. हो ग, कधी कधी अगदी पोच नसल्यासारखी वागते. अहो मलाही बहिणीसारख्याच आहेत त्या. नाही तर इतके दिवस त्यांना ठेवून घेतलं असतं का मी माझ्या घरात? एका आजारी माणसाला स्वतःच्या घरात इतके दिवस कोण ठेवून घेतो बहिणी? नाही ना ग, अगदी खरंय तुझं. म्हणजे मलाच ना आता अगदी कसं तरीच वाटायला लागलंय ग. माझ्या बहिणीमुळे घरच्यांना सगळा त्रास होतोय ना, ते नाही आवडते मला. बहिणी तुम्ही नका ना काळजी करू. आणि हे बघा, वच्छी मावशींमुळे आपल्या घरातला खर्च वाढतोय हे त्यांना अजिबात सांगू नका. आपल्याला सोडून दुसरीकडे कुठे जातील होत्या?
मला वाटलं होतं आपल्या नवऱ्याला बरं वाटतंय तेव्हा स्वतःलाच काहीतरी सुचेल त्यांना, पण तुम्ही म्हणताना तेच खरंय, पोचच नाहीये त्यांना. खरंय तुझं. पण मग आता का म्हणजे आत्ताच्या स्वयंपाकाचं काय करायचं मग? वहिनी, घरामध्ये मुगाची डाळ आणि तांदूळ आहेत, खिचडी टाकूया का? म्हणजे हे बाहेर गेलेत, काहीतरी व्यवस्था करतील. आजच्या दिवस खिचडी चालेल ना वहिनी तुम्हाला? अगं न चालायला काय झालं, आणि माझ्याच बहिणीमुळे झाले ना हे सगळं. वहिनी, आपण घेऊया चालू. तुम्ही नका काळजी करू, संध्याकाळपर्यंत नक्की काहीतरी व्यवस्था होईल. हे बघ, मी नाही काळजी करत आहे. पण तूही शांत राहा, रडू नकोस. आणि हे बघ ललिता, मी माझ्यामुळे आणि माझ्या माणसांमुळे तुला किंवा या घराला कुठलाही त्रास होऊ देणार नाही, कळलं ना? आणि तुमचा केवढा आधार आहे हो मला. बरं, जाते मी. वहिनी, येते म्हणा भाऊ. अगं मला मात द्यायचा विचार करताय का बच्ची मावशी? ललिता जहागीरदार आहे मी, धडपडले ना तरी कोसळणार नाही. चल, येते मी. शांत राहा. बच्ची मावशी, लल्लाटी भंडार लूट नदी काय करतेस इथे आता? अगं ताई, दुपारच्या जेवणाची तयारी करते मी. मला काही भाज्या वगैरे दिसल्या नाही, म्हटलं झुणका करूया, चालेल ना? ताई, पिठच नाही, झुणका कशाचं करू? ठेवून देते, मुगाच्या डाळीची खिचडी करून टाक. काय ग, दुपारच्या जेवणाला मुगाच्या डाळीची खिचडी. कांद्याचं काय करू मग? चिरलास कशाला मला न विचारता? आता खपून टाकूया तो तिखट मीठ लावून खिचडी बरोबर कसाई. पण दुपारच्या जेवणाला खिचडी पोट भरेल का ताई? एक दिवस खिचडी खाऊन राहता येत नाही तुला? तुझ्या घरी काय रोज पंचपक्वान्नाचं जेवण असतं का? ताई, बाजूला हो आता, मला डबे काढायचे डाळ तांदूळाचे. काय झालं तुला? हो बाजूला. काय झालं? ही फक्त एक ठिणगी आहे हो मी टाकलेली बच्ची मावशी. आता बघा आग कशी भडकते ती. वा 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 वा, इतकं छान मोकळं वाटतं ना मला, आणि असं श्वास भरभरून घेतल्यामुळे मी हवेत सुद्धा उडू शकते. एवढा आनंद झालाय मला की मला तहान लागले हे सुद्धा विसरून घेतले मी. पाणी पिते आधी. कपाटात काय शोधते पाणी? अरे कधी आलात? कधी आलो? हा हा, आपण श्वास भरून घेऊन हवेत उडत होतात, त्या कपाटात पाणी शोधायला गेला होता, तेव्हा आलो मी. काय झालंय ललिता, डॉक्टरांकडे जायचंय का? कशाला? नाही, अति संकटामुळे तुझा मानसिक तोल ढळलेला दिसतोय मला. काय माझं मानसिक तोलबेल ढळलेला नाहीये, वल्यावल्यांना वेळ लावू शकेन मी. हे माहिती आहे ग मला, त्यातलाच एक भला माणूस मी आहे. केलं? स्वतःच्या नावाचं प्रमाणपत्र लगेच तयार केलं? अहो तुम्ही तर असे आहात ना, समोरच्या माणसाच्या नाकाखालची मिशी काढून न्याल, त्याला पत्ता पण लागणार नाही. आज खूप हसतेस, भलतीच आनंदात दिसतेस, कोणाची तरी सॉलिड वाट लावलेस वाटतं. बच्ची मावशी, हा, आता त्यांच्यासाठी तुम्हाला नक्की डॉक्टर आणावं लागेल. काय 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 केलंस काय? असा बाण मारला ना की बरोबर निशाण्यावर लागलाय. माझा इमोशनल तडका असा काही खमंग लागलाय ना की जानकी बहिणी स्वतःच्या हाताने बच्ची मावशींना घराच्या बाहेर काढते. अरे वा, याला म्हणतात पाहुण्यांच्या काठीने साप मारणे. हे सगळं स्वानंदी यायच्या आत व्हायला हवं. तुमच्या आवडीचं छानसं काहीतरी करते ना. वा आजी, हे बरं आहे हा तुझं. 2 दिवस झाले मी इथे, तेव्हा नाही तुला माझ्यासाठी छान छान करावं असं सुचलं. तिच्या पोटात जागा नसेल आय थिंक, हो ना स्वानंदी? हो, तसं खाणं झालंय आमचं, केव्हाचे भटकतोय आम्ही. नाही भटका तुम्ही, पण इथे प्रदर्शन करायची गरज नाही.
माझ्या बायकोला बोललेलं मला पण नाही आवडणार. तुमची बायको त्यांची कुणीतरी आहे. असेल. प्लीज माझं ऐका. अजिबात ऐकून घेणार नाहीये मी. तिचं तर काहीच ऐकून घेणार नाही. आणि का सहन करायचं मी तिचं? हॅलो. हॅलो. राग गेला वाटतं. तुझा गेला का? 1 मिनिट मी रागावलेच नव्हते. मला वाईट वाटलं होतं. तुम्ही रागावला होता. ए मी का तुझ्यावर नव्हतो चिडलो. त्या संपदाचा ना मला बघा. सॉरी तो तुझ्यावर निघाला पण. ठीक आहे, काही हरकत नाही. काय ना, आपल्या हक्काच्या माणसावरच निघतो राग. आणि खरं सांगू का, मला की नाही आवडलं तुमचं रागवणं. तुम्ही माझ्यावर कधी रागवलाच नव्हता त्याआधी. मला ना माहितीच नव्हतं तुम्ही चिडता कसे. तुम्ही खूप गोड चिडता. तर एवढं प्रेमळ बोलणारी बायको जर असेल तर कसं चिडायचं ना एखाद्या माणसाने, नाही का? चलो फिर इस बात पे लंच किया जाए साथ में. आज नाही, नको. ऍक्च्युली ना आईचा सकाळी फोन आला होता. थोडी टेन्शन मध्ये होती, तर म्हटलं जरा भेटून येते. बर बर. कशी जाणार आहेस? बस आता बस स्टॉप वरच जायला निघाले होते. ओके बर. अरे येस मी. बस फोन काढणार. आलो. बोल नका माझ्याशी. का? रात्री रडवलत ना मला. आणि एक्सक्यूज मी, रस्त्यावर चालणाऱ्या अशा कुठल्याही मुलीला लिफ्ट द्यायची नसते. माझ्या नवऱ्याने पाहिलं ना तर गळा धरेल तुमचा. उसको बोलेंगे ना फिर मैं, बेडू तेरी बीवी इतनी अच्छी है, मस्त है, एकदम मन मिळाऊ है, गोड है ना. तो पुरे हाँ जाऊया. हा पण तुमच्या जेवणाचं काय? तुझ्या आईच्या घरी मला जेवायला नाही मिळणार. मी विचारून बघते. म्हणजे मी रिक्वेस्ट केली तर मिळेल ना कदाचित. हे बरं, मग मी तुला रिक्वेस्ट करतो की प्लीज त्यांना रिक्वेस्ट कर ना, मला जरा जेवायला द्या म्हणून. हो करते, पण आधी घरी फोन करते. आई वाट बघत बसते. हॅलो. हा काकू, स्वानंदी बोलते. हा बोल ग. काय ग? मी ना आईकडे जात होते माझ्या. तिचा सकाळी फोन आला होता जरा टेन्शन मध्ये. तर मी जाऊन येऊ का? अगं जा ना बाळा. मग तुम्ही आईंना सांगाल ना की मी आईकडे जाऊन येते म्हणून. हो. आणि एक सांगायचंच विसरले, सकाळी ना कणिक नव्हतं तर मी पोळ्या नाही केल्या. हो अगं असू दे ना, खिचडी केलीये मी आता. आणि रोज करूनच जातेस की ग तू सगळं. हो पण तसं मी गिरणीत सांगून आले, येता येता घेऊन येते. अगं आता आईकडे जातेस ना. हो. मग या सगळ्या काळज्या मागे ठेवून जा. हा हो काकू, बरं येते. हा बरं ठेवते. हा बसा. येस. तुम्ही कसं काय इथे? बरं मला एक सांग, साधारणपणे देशपांडेंच्या घरी काय केलं असेल जेवायला? काय माहिती. काय वेळ आणलीस रे बाबा देवा. मुलांच्या पैशांकडे बघून घर चालवावं लागतं. अशी वेळ नको आणूच कुठल्या आई बापांवर. काय झालं ग ताई? काही गंभीर आहे का? बोलत का नाहीस ग तू? सकाळी पण तुटक तुटक वागत होतीस माझ्याशी. काही चुकलंय का माझं? आई प्लीज तू वाईट वाटून घेऊ नकोस. आणि मला पटतंय की ताईची बाजू आपल्याला कळायला हवी. ह्यांना कोण सांगणार? सारखी चिडचिड करत असतात तिच्या नावाने. यांना वाटतं सगळी चूक संपदाचीच आहे. तरी मी म्हटलं त्यांना, मी बोलते संपदाशी, पण तुम्ही तोपर्यंत तिला गुन्हेगार नका समजू. आई पण ताईचं पण चुकतंच ना. किती उद्धटपणे वागते ती. मग सगळ्यांना असं वाटतं की तिचीच चूक आहे. हे आहे खरं, पण तू मला सांग, महेशने एवढा मोठा निर्णय घेतला, त्याच्या आधी त्याने संपदाशी बोलायला नको होतं?
आई, बाबांनी जी चूक केली तीच तू करतेस. म्हणजे म्हणजे बाबांनी ताईची बाजू समजून न घेता तिला आरोपी ठरवलं. तू महेशची बाजू समजून न घेता त्याला दोष देतेस. दोष कसला त्यात? त्यांनी विचारायला नको होतं का? आई, ताई आपल्या घरी कशी वागते माहितीये ना. आपण समजून घेतो कारण आपल्याला तिच्या वागण्याची सवय आहे. हे बघ, ती सासरी जर असंच वागत असेल ना तर त्यांनी का समजून घ्यावं? तुला नक्की काय म्हणायचंय? मला एवढंच म्हणायचंय की काहीतरी गंभीर झालंय. नाहीतर महेश असा टोकाचा निर्णय नाही घेणार. तूच म्हणतेस ना तो खूप समजूतदार आहे. असं काहीतरी झालंय ना जे ताई आपल्याला सांगत नाहीये, किंवा मग तिला ते तितकं सिरियस वाटत नसेल. आणि ताईला ना स्वतःवर जरा जास्तच कॉन्फिडन्स. तिला काय वाटतंय, महेश तिच्या विरोधात जाणारच नाही. पण तिच्या हे लक्षात येत नाही, जिथे स्वतःच्या आईचा प्रश्न येतो ना तिथे कुठलाही मुलगा आपल्या आईच्या बाजूनेच उभा राहतो. आणि राहायलाही हवं, कारण आई ही शेवटी आई असते. तिची जागा कोणीच नाही घेऊ शकत. आईला हे कधी कळणार आहे देव जाणे. किती शहाणी झालीस तू बाळा. मला तुझा फार अभिमान वाटतो. घर कसं बांधून ठेवावं हे तू दाखवून देतेस. तुझ्याकडूनच शिकले. आणि आई, ज्या दिवशी मी ह्यांना यांच्या आईपासून दूर करेन ना मला माझीच लाज वाटते. हेच हेच संपदाला का नाही कळत ग. म्हणून मला भीती वाटते. महेशशी मी बोलेन, पण आता ना तो खूप अपसेट आहे. त्या दिवशी नम्रपणे नमस्कार करून निघाला तर मी विचारलं तर म्हणाला मी बाबांना जे सांगायचं ते सांगितलंय. त्यामुळे त्याच्याशी आत्ता बोलण्यात काही अर्थ नाही. त्याचं मन शांत झालं ना की मग सगळं होईल. तोपर्यंत मी संपदाशी बोलते. त्यांचं आपसात काही झालंय का ते विचारून घेते. त्यानंतर मग त्यांना समोरासमोर बसवून समेट करून देता येईल. पण तुझ्या बाबांना तेवढा धीर नाहीये ना. ते सारखी कटकट करत असतात. आई, तू त्यांच्या बाजूने विचार करून बघ ना जरा. अगं, काहीच हालचाल केली नाही तर हे ना ते एकतर्फी तुटून जाईल. आईच्या विचाराने ना झोपच उडालीये माझी. मग ना तिचे सगळे दुर्गुण उणीवा असं बाजूला राहतं आणि एकच गोष्ट आठवते की ती माझी ताई आहे. तू नको काळजी करूस बाळा. तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटलंय. आता मी बोलते ताईशी. आई, तुम्ही ताईशी बोलण्यापेक्षा महेशच्या आईबाबांशी बोला. म्हणजे बघ ना, मुलगी माहेरी येऊन बसली आणि तरी तुम्ही विचारत नाही आहात की तिला माहेरी आणून का ठेवलंय. उगाच तुम्हा मोठ्यांमध्ये गैरसमज नको. मलाही तसंच वाटतंय. मी बोलते यांच्याशी. बरं चला, मी पटकन चहा टाकते तुझ्यासाठी. तू काही खाणार आहेस? नाही, खायला नको, पण अर्धा कप चहा माझ्या आईच्या हातचा करते. अगं पण तू जाणार आहेस कशी? हेच येणार होते, पण ह्यांना अचानक काहीतरी काम आलं तर मला सोडून गेले. बघते पुन्हा फोन करून, नाही तर जाईन बसने. बरं, तू बस, मी चहा घेऊन येते. असं कसं गैरसमज करून घेतलास ग तू? मी कशाला बाहेर लोकांना जाऊन सांगेन की जागीरदारांच्या घरातलं अन्नधान्य संपलंय म्हणून? अगदीच तसंच नाही, पण तरी सुद्धा. पण काय? पण काय? हा, बोल ना. बोलता बोलता का थांबलीस? पण काय? हे बघ वत्सल, अगं तुझा नवरा सिरियस होता म्हणून नील तुम्हाला दोघांना या घरी घेऊन आला ना. पण आता सुधारते ना त्यांची तब्येत हळूहळू. मग जायला नको का तुला तुझ्या घरी परत? ललिता काही बोलली का तुला? हे बघ, हेच आवडत नाही मला तुझं. जरा काही झालं ना की बिचारा ललितावर संशय घेतलाच. ललितावर संशय नाही ग, पण तुझ्या मनात असं काही येणार नाही याची खात्री आहे मला. का नाही येणार माझ्या मनात? माझं घर नाही आहे. माझ्याच मनात आलं. ललिता काहीच नाही बोलली. अगं किती दिवस झाले तुम्ही इथेच राहताय.
हे सांगायला ललिता कशाला हवी ग मला? तुला माहित नाही ताई, ललिताच्या मनात काही येऊ शकत. गप्प बस तू. काहीतरी बोलू नकोस ललिताच्या बाबतीत. भारी तोंड सुटतं तुझं. मी ना तुम्हाला दोघींनाही चांगली ओळखते, ललितालाही आणि तुलाही. ललिताचं तोंड दिसतं आणि तुझं वागणं आहे ना ते दिसत नाही. मी काय वाईट वागले ग? अगं हे सुद्धा मी सांगायला हवं का तुला? संसारी बाई आहेस ना तू. 2 माणसांनी एखाद्या घरात इतके दिवस राहायचं म्हणजे खर्च किती असतो हे समजत नाही का ग तुला? का आपलं राहायचं डोळ्यावर कातडं पांघरून? तू मला सरळ सरळ इथून जायला सांगतेस. अगं मग मी काय करू? ललिताची ओढाताण बघवत नाहीये मला. गॅरेज सुद्धा बंद आहे. माहिती ना तुला इथली सगळी परिस्थिती. का तिची 2-2 मुलं आहेत की कमवणारी खंती. अगं निरंजनचं सुद्धा तेवढं काही व्यवस्थित नाहीये चाललेलं. आणि नीलवर एकट्यावर किती भार टाकायचा ग? आत्ताच लग्न झालं बिचाऱ्याचं. स्वानंदी पण कमवते ना ताई. आणि तुला एवढंच वाटत असेल तर मी दोघांचा खर्च देते. बाई ग, तू जा आता तुझ्या घरी.